विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 8th स्टँडर्ड मधील सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल याच्यामधील आपण प्रॅक्टिस सेट 2.1 पाहिला. पॅरलल लाईन्स कोणाला म्हणायचे, ट्रान्सव्हर्सल कोणाला म्हणायचे. त्यानंतर 2.1 झाल्यानंतर आपण 2.2 मधील दोन क्वेश्चन आपण पाहिले, फर्स्ट आणि सेकंड. हा काय क्वेश्चन पाहिला, त्याच्यात प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल, प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल याच्याविषयी सुद्धा आपण काय किती माहिती घेतली. थोडक्यात आपण काय करू या ठिकाणी की पॅरलल लाईन्स कोणाला म्हणायचं, द लाईन्स विच डू नॉट इंटरसेक्ट इन द सेम प्लेन, दीज लाईन्स आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. कोणत्या लाईनला की एकाच प्लेनमध्ये असलेल्या परंतु एकमेकांना न छेदणाऱ्या अशा लाईन्सला आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन्स असं म्हणतो. म्हणजेच हा याला प्लेन कोणाला म्हणला आपण, फ्लॅट सरफेस आहे, ब्लॅक बोर्ड आहे, त्या ब्लॅक बोर्डला आपण प्लेन असं म्हणणार. मग त्या ब्लॅक बोर्डवरती आपण लाईन काढायच्या आणि त्या लाईन एकमेकांना न छेदणाऱ्या असतील. दीज लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. म्हणजे त्यांना काय म्हणतो आपण, पॅरलल लाईन. आता त्यानंतर ट्रान्सव्हर्सल पाहिजे आपण. ट्रान्सव्हर्सल कोणाला म्हणतो की या ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईनला इंटरसेक्ट करणारे काय ठिकाणी लाईन्स, त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सव्हर्सल असं म्हणतो. की जी लाईन इतर लाईनला, इतर दोन लाईनला, तीन लाईनला, 2 or 3 लाईन्स, 2 or more than 3 लाईन्स इंटरसेक्ट इन अ डिस्टिंक्ट पॉइंट, वेगवेगळ्या पॉइंटमध्ये काय करत असतील, इंटरसेक्ट करत असतील, तर त्या लाईनला आपण काय म्हणतो, ट्रान्सव्हर्सल असतो. मग आता ही जी ट्रान्सव्हर्सल आहे त्या ट्रान्सव्हर्सलनं इंटरसेक्ट केल्यानंतर आपल्याला काही अँगल्स मिळाले. त्या अँगल्सला आपण नाव दिले, पेअर मिळाल्या. त्या पेअरला आपण नाव दिले की करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटेरियर अँगल, अल्टरनेट अँगल्स. बरोबर, करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल, अल्टरनेट अँगल. मग कोणते करस्पॉन्डिंग अँगल आहेत, कोणते अल्टरनेट अँगल आहेत, कोणते इंटेरियर अँगल्स हे सुद्धा आपण पाहिलं. त्यांची प्रॉपर्टी पाहिली आपण. काय प्रॉपर्टी, ही करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इंटेरियर अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट, interior angles are also congruent, but interior angles are supplementary and alternate angles are congruent. Interior angles are supplementary and alternate angles are congruent. म्हणजे corresponding angles मध्ये ज्या पेयर्स आहेत त्या पेयर्स मध्ये येणारे जे काय अँगल्स आहेत ते काय कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल मेजरमेंटचे आहेत. इंटेरियर अँगल मध्ये जे अँगल येणार आहेत ते अँगल हे कसे आहेत, सप्लिमेंटरी, म्हणजे त्यांचं जे ॲडिशन आहे ते ॲडिशन हे 180 डिग्री आहे. आणि अल्टरनेट अँगल यांचे जे अँगल आहे ते अँगल हे कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे त्यांचं मेजरमेंट हे काय इक्वल आहे. अशा पद्धतीने त्यांच्या आपण प्रॉपर्टीज पाहिल्या. आपल्याला आता काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 2.2 मधला थर्ड क्वेश्चन किंवा सेकंड क्वेश्चन म्हणून आपण जरा तो सेकंड क्वेश्चन पाहायचा आहे. इन द adjoining figure, मला लक्षात घ्या, in the adjoining figure, in the adjoining figure line P parallel line Q, parallel line Q, line L and line S. Yes, are transversal. Are transversal. Are transversal. Find measures of angle X and angle Y using the measures of angles given in the figure. मग आपण दिलेली आपल्याला फिगर दिली, त्या फिगरमध्ये असलेले जे अँगल्स आहेत त्या अँगलचं आपल्याला काय करायचं आहे, मेजरमेंट घ्यायचं आहे. कोणत्या लाईन दिल्यात, पी आणि क्यू या लाईन दिल्यात
आणि त्या दोन्ही लाईन या काय तर या ठिकाणी पॅरलल आहे आणि त्यांना काय केलं की या दोन ट्रान्सव्हर्सल घेतल्यात. एका ट्रान्सव्हर्सलला नाव आपण टी दिला, दुसऱ्याला काय म्हणलं या ठिकाणी यस असं म्हणलं. हा जो अँगल आहे तो किती डिग्रीचा 40 डिग्रीचा. त्यानंतर हा जो अँगल आहे तो वाय मध्ये इथं 70 डिग्री म्हणलं आणि हा जो अँगल आहे तो किती डिग्रीचा एक्स डिग्री. बरोबर. तर आपल्याला एक्स आणि वाय यांची काय करायची या ठिकाणी किंमत यांची व्हॅल्यू आपल्या या ठिकाणी काढायची. फाइंड एक्स अँड वाय असं म्हणजे मेजर काढायचं त्यांचं मेजरमेंट. काय करावं मला की इथं एक प्रॉपर्टी युजिंग अ प्रॉपर्टी ऑफ इंटरँग अल्टरनेट अँगल यांचं वापर करून आपल्याला काय करता येईल त्यांचं मेजरमेंट कोणाचं एक्स आणि वायचं आपल्याला या ठिकाणी काढता येईल. काय करावं बघा लक्षात घ्या की जर आपण पहिल्यांदा एक्सचं मेजरमेंट काढू. एक्सचं मेजरमेंट काढायचं म्हटल्यानंतर इथं काय केलं आपण ए हे मेजरमेंट घेऊ. बरं एक्स हा जो अँगल आहे त्या अँगलचं मेजरमेंट मी काय केलं ए असं गृहीत धरलं. कोणतं या अँगलचं. हे आपल्याला फिगरमध्ये दिलेलं नाही, गणितामध्ये दिलेलं नाही. आपण काय करायचं या ठिकाणी त्याची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून आपण या ठिकाणी काय करणार तर त्याचं एचं मेजरमेंट आपल्याला पहिल्यांदा काढायचं. पण ए सपोज गृहीत धरलं मग एक्स प्लस ए इज इक्वल टू किंवा काय म्हणू आपण त्याला अँगल एक्स प्लस ए इज इक्वल टू काय 180 डिग्री. कशामुळं हे जे दोन अँगल आहेत ए आणि एक्स हे एक सपोज गृहीत धरलं आपण इथं एचं मेजरमेंट गृहीत धरलं तर ए आणि एक्स हे कोणते अँगल होतील बघा लक्षात घ्या की ए आणि एक्स ही कोणती पेअर होती तर ए आणि एक्स हे या ठिकाणी लिनियर पेअर होते. बरोबर. कोणती पेअर होते लिनियर पेअर होते. म्हणून या ठिकाणी त्यांचं जे मेजरमेंट आहे आपल्याला माहिती आहे आपण ते पाहिले की लिनियर पेअर जर असतील तर ती सप्लिमेंटरी असते. बरोबर. लिनियर पेअर ही कशी असते सप्लिमेंटरी असते. म्हणून ए आणि एक्स हे जे अँगल्स आहेत त्यांची जी ॲडिशन आहे ती ॲडिशन आपल्याला किती घ्यावं लागेल 180 डिग्री. म्हणून या ठिकाणी काय घेतलं आपण 180 डिग्री. आता या ठिकाणी बघा लक्षात घ्या ए आणि एक्स आता एचं मेजरमेंट किती आहे बट ए इज इक्वल टू किती आहे 40 डिग्री. का 40 डिग्री बट ए इज इक्वल टू 40 डिग्री. का 40 डिग्री कारण काय आहे ते करस्पॉन्डिंग अँगल. कोणता अँगल होतो हा करस्पॉन्डिंग अँगल. बघा लक्षात घ्या ए इज इक्वल टू 40 डिग्री कारण ए आणि 40 हे काय करस्पॉन्डिंग अँगल आणि आपल्याला सांगितले करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. बरोबर आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट म्हणजे हे दोन्ही अँगल काय होते कॉन्ग्रंट होते. ए आणि 40 डिग्री मग ए सच मेजरमेंट किती होतं 40 डिग्री. मग आता काय करता येईल देअरफॉर म्हणायचं अँगल एक्स एचं मेजरमेंट आपण काढले किती 40 इज इक्वल टू 180 म्हणजे एक्स इज इक्वल टू अँगल एक्स इज इक्वल टू 180 मायनस 40 अँगल एक्स इज इक्वल टू 140 डिग्री. बरोबर आहे का काही अडचण आहे का. फक्त आपण काय केलं की या फिगरमध्ये थोडा बदल केला. काय बदल केला की ज्याचं मेजरमेंट आपल्याला माहित नव्हतं ते मेजरमेंट घेतलं आपण ए. जसं एक्स आपण घेतलं तसं वाय घेतलं तसं मी मेजरमेंट काय घेतलं ए घेतलं. मग ए आणि जो 40 डिग्री आहे तो ते जी पेअर आहे ती पेअर कोणती होईल ए आणि 40 डिग्रीची तर ती जी पेअर होते ती पेअर कोणती होते करस्पॉन्डिंग अँगलची पेअर होते. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला माहित झाले की आपण पाहिलं त्याची प्रॉपर्टी पाहिली की करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. बरोबर आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स हे कसे येतात कॉन्ग्रंट आहेत. म्हणून एचं जे मेजरमेंट आहे तेच मेजरमेंट कोणाचं आहे 40 डिग्रीचं. देअरफॉर ए इज इक्वल टू काय म्हणतात आपल्याला 40 डिग्री. आणि एक्स आणि ए जर पाहिलं आपण तर ही कोणती पेअर होती ही जी पेअर आहे ही पेअर कोणती आहे लिनियर पेअर आहे. लिनियर अँगल पेअर ही लिनियर अँगल पेअर म्हटल्यानंतर या ठिकाणी त्यांची जी पेअर असते ती कशी असते सप्लिमेंटरी असते. त्यांचं जे ॲडिशन असतं ते ॲडिशन कसं सप्लिमेंटरी. मग हे जे अँगल सप्लिमेंटरी असतील तर त्यांची बेरीज त्यांचे ॲडिशन हे किती 180 म्हणून एक्स प्लस ए या दोन्हीचं मेजरमेंट मी किती घेतलं 180 डिग्री घेतलं. त्या 180 मध्ये आपण हे पाहिलं की एचं मेजरमेंट किती 40. देअरफॉर अँगल एक्स प्लस 40 इज इक्वल टू किती झालं 180. म्हणजेच हे जे प्लस 40 आहे ते प्लस 40 इकडे आल्यानंतर काय होईल मायनस 40. 180 मायनस 40 म्हणजेच काय होतं 140.
लक्षात आलं का? काय होतं या ठिकाणी 140 या पद्धतीमध्ये आपण एकाच मेजरमेंट काढले. लक्षात आलं तुम्हाला? एक्सचं मेजरमेंट काढलं. अँगल एक्स इज इक्वल टू 140. अजून एकदा पहा, पुन्हा एकदा समजून काय करू लागलं आपण, काय केलं आपण की त्या ह्या ज्या फिगरमध्ये आहे त्या फिगरमध्ये बदल करा आपण केला. या ठिकाणी ह्याचं जे मेजरमेंट आपण घेतलं ए, कोणतं मेजरमेंट जसं एक्स वाय तसं ह्याचं मेजरमेंट किती घेतलं आपण ए घेतलं. आणि ए आणि एक्स जे अँगल आहे त्यांची जी बेरीज आहे त्यांचं ॲडिशन आपण काय केलं 180 घेतलं. कारण ती जी अँगल्स आहे ती जी पेअर आहे ती कोणाची पेअर आहे? लिनियर अँगलची पेअर आहे. लिनियर अँगल्स पेअर आहे ती, म्हणून या ठिकाणी त्यांचं मेजरमेंट काय घेतलं आपण 180 घेतलं. पण आपण जो एक ए हा अँगल घेतलाय तो ए अँगल आणि हा अँगल जो आहे हे दोन्ही पेक्षा तर करस्पॉन्डिंग आहे. म्हणून ए आणि एचं मेजरमेंट किती झालं या ठिकाणी 40 डिग्री. मग एचं मेजरमेंट 40 डिग्री झालं तर ए हा कट घेतला आपण एक्स प्लस ए म्हणजे एक्स प्लस 40 घेतलं आणि 40 ची साईड चेंज केली. प्लसचं काय झालं की मायनस झालं म्हणजे 180 मायनस 40 180 मायनस 40 देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती झालं 140. काही अडचणी घ्यायच्यामध्ये पाहता एक्स इज इक्वल टू किती आलं आपलं 140. आता असंच काय करू आपण वाय काढू. आता वाय ज्यावेळेस घ्यायची त्यावेळेस बघा लागतील घ्या. त्यावेळेस काय करू आपलं इथं सुद्धा काय करायचं वाय घेत असताना दुसरा जो अँगल आहे तो घेतला मी हा बी. कोणता घेतला आता जसं आपण ए घेतला. सपोज आपण इथं याचं मेजरमेंट ए गृहीत धरलं तसं याचं मेजरमेंट सुद्धा इथं काय घेतलं मी बी हे गृहीत धरलं. मग आता बी आणि 70 हे दोन्ही कोणते अँगल आहेत बघा लक्षात द्या. बी आणि 70 हे जे दोन्ही अँगल आहेत ते दोन्ही अँगल कोणते तर अपोजिट आहे. बरोबर आहे. कोणते अँगल ते अपोजिट अँगल. मग आता काय करू आपण सेकंड बीचं बी इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री. कशामुळं अपोजिट अँगल. बी हे आपण घेतलेलं मेजरमेंट आहे, ए हे आपण घेतलेलं मेजरमेंट आहे आणि त्यानुसार काय करतात आपल्याला एक्स आणि वायचं मेजरमेंट काढते. बी हे घेतला मी हा अँगल घेतला किती बी डिग्रीचा आणि जसं बी आणि 70 डिग्री हे जे मेजरमेंट आहे ते कोणाचे मेजरमेंट आहे अपोजिट अँगल्सचे मेजरमेंट असल्यामुळं बीचं जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट किती होईल 70 डिग्री. कारण की अपोजिट अँगल्स आर कॉन्स्टंट देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री. आता आपल्याला पाहते की अँगल वाय प्लस अँगल बी इज इक्वल टू वाय आणि बी. हे कोणती पेअर आहे लक्षात आहे तुम्हाला? आपण पाहिलेली पेअर आहे. ही कोणती पेअर होती? इंटेरियर अँगलची पेअर. कोणती पेअर आहे ही? इंटेरियर अँगलची पेअर. आणि इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. ह्याची प्रॉपर्टी आपण पाहिली. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी देअरफॉर अँगल वाय प्लस अँगल बी इज इक्वल टू किती होते 180. कारण का त्याला इथे घेऊन टाकायचं इंटेरियर अँगल. कोणते अँगल होतात? हा इंटेरियर अँगल होतात. म्हणून वाय आणि बी यांचे जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट किती आपण घेतलं 180 डिग्री. देअरफॉर अँगल वाय प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. बट वाय इज इक्वल टू किती आहे 70 डिग्री आपण घेतलं. वाय इज इक्वल टू किती 70 डिग्री. देअरफॉर सॉरी बी इज इक्वल टू 70 डिग्री. मग आता काय करायला ठिकाणी अँगल वाय प्लस 70 इज इक्वल टू 180. बी ची किंमत आपण ठेवून दिलेली आहे वाय इज इक्वल टू 180 मायनस 70. अँगल वाय इज इक्वल टू 110. किती झालं 110. लक्षात झालं का? बघा आपण काय काय बदल केला या फिगरमध्ये या गणितामध्ये. आपण काय केलं एक्झाम्पलमध्ये ए आणि बी आपण सपोज गृहीत धरलेलं आहे. सपोज घेतलं आपण गृहीत धरलेलं आहे. त्यांचे मेजरमेंट घेतले. ए आहे त्या अँगलचं मेजरमेंट ए घेतलं. ए आणि एक्स हे जे आहे ते काय लिनियर पेअर होतात म्हणून यांची ॲडिशन किती झाली 180. मग आता या ठिकाणी ह्याच्यामध्ये जो आहे ए हा करस्पॉन्डिंग होतो कोणाचा 40 डिग्रीचा. म्हणून मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू किती होतं 40 डिग्री. आणि एचं 40 डिग्री झालं म्हणजे त्या ठिकाणी ए प्लस 40 इज इक्वल टू काय होईल या ठिकाणी 180. ए प्लस 40 इज इक्वल टू 180 म्हणजे 180 मायनस 40 हे किती झालं बघा लक्षात घ्या. 180 मायनस 40 म्हणजेच काय होईल की हे जी अँगल्स जे घेतला आपण ते इथं काय करतील वायंगल
-40 म्हणजे 140 झालं. आणि आता आपण दुसरं घेतलं बी अँगल घेतला. बी हा अँगल काय अपोजिट अँगल आहे आणि अपोजिट अँगल असल्यामुळं त्याचं मेजरमेंट किती झालं की त्याचं जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट या ठिकाणी काय वेळ बघायला लक्षात घ्या की अँगल वायचं जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट या ठिकाणी किती झालं 70 डिग्री. आणि ते 70 डिग्री झाल्यामुळं काय होईल या ठिकाणी की जे मेजरमेंट आपण घेतलं ते जे मेजरमेंट घेतलं ते मेजरमेंट या अपोजिट अँगलचं मेजरमेंट असल्यामुळं आपल्याला काय करता आलं की 70 डिग्री. आणि ही जी दोन्ही पेअर आहे ती कोणती इंटिरियर अँगलची पेअर आहे. आणि इंटिरियर अँगल असल्यामुळे अँगल वाय प्लस 70 इज इक्वल टू किती झालं आहे 110 डिग्री. बरोबर 100 काय झालं आहे 10 डिग्री. आता अशाच पद्धतीमध्ये काय करू आपण सेकंड म्हणजे पुढचा जो एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल घेऊ. या एक्झाम्पलमध्ये बघा लक्ष द्या थर्ड एक्झाम्पल ते एक्झाम्पल घेऊ. आता इन द ॲडजॉइनिंग फिगर आता थर्ड एक्झाम्पल असं दिलं आपल्याला प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही एक ग्रेड करायचे. इन ॲडजॉइनिंग फिगर लाईन एल पॅरल लाईन क्यू पॅरल लाईन क्यू एल पॅरल लाईन एम line L parallel line M. Find measures of angle A, angle B, and angle C using the measures. Using the measures of given angle justify your answer. आपलं आन्सर काय करायचंय जस्टिफाय करायचंय. या ठिकाणी पाहायचंय बरोबर आहे की नाही ते काय सांगितलं. ही जी दोन लाईन दिल्या त्या दोन्ही लाईन ह्या एकमेकांना पॅरलल आहे. कोणत्या दोन लाईन पाहण्याची घ्या अँगल कोणता लाईन कोणती एल आणि एम या पॅरलल आहे. आणि ज्या दुसऱ्या आपण ट्रान्सव्हर्सल म्हणून घेऊ या ठिकाणी त्या सुद्धा काय सांगितलं तुम्हाला पॅरलल सांगितलं म्हणजे लाईन पी पॅरलल लाईन काय यांच्यामुळे तयार होणारे जे अँगल्स आहेत त्या अँगलचं मेजरमेंट दिलं आहे. याचं मेजरमेंट 180 दिलं आहे. याचं मेजरमेंट आपल्याला ए दिलं आहे. त्यानंतर याचं मेजरमेंट ए दिलं आहे. इथं लिहून काढू आपण ते ए बरं. आता त्यानंतर बी हे दिले की बी हा अँगल इथे घेतला आपण बी बरं. त्यानंतर अँगल सी घेतला इथं अँगल कोणता सी. बघा लक्षात घ्या. आता काय करते ना आपल्याला की अँगल बी घेतला अँगल सी घेतला तर बघा लक्षात घ्या काय होईल इथं जर आपण याचं जर मेजरमेंट घेतलं तर ए ह्याला इथं एक्स ग्रेड धरलं. याचं मेजरमेंट काय एक्स ग्रेड धरलं. हे जे मेजरमेंट आहे किती आपण घेत धरलं एक्स ग्रेड धरलं. मग हे जे एक्स ग्रेड धरल्यानंतर आता 80 आणि एक्स हे कोणती किती बघा पेअर 80 आणि एक्स ही पेअर कोणती होईल तर ही जी पेअर होती ही पेअर कोणती होईल या ठिकाणी बघायला लागतं ही सॉरी एक्स जर या ठिकाणी इथे घ्यावं लागेल आपल्याला एक्स इथे घेऊन टाकू आपण. एक्स जर इथे घेतलं तर 80 आणि एक्स ही कोणती पेअर होईल करस्पॉन्डिंग अँगलची पेअर होते. कोणती पेअर होते करस्पॉन्डिंग अँगलची पेअर होते. आणि मग त्यानुसार आपल्याला काय करायला बघायला लागतं एक्स जर माहीत झालं तुम्हाला तर त्याचा अपोजिट म्हणून आपल्याला काय करता येईल सी काढता येईल. बरं त्याचा अपोजिट म्हणून कोणता काढता येईल आपल्याला सी हे घेता येईल. आणि त्यानंतर सी माहीत झाला म्हणजे तुम्हाला कोणता माहीत होतो बी माहीत होतो. आणि बी माहीत झालं म्हणजे कोणता माहीत होतो हा इथला अँगल माहीत होईल. आणि हा अँगल माहीत झाला म्हणजे हा अँगल माहीत बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आता याला एक्स आणि याला काय करू आपण वाय ग्रेड देऊ. दुसरा कोणता घ्यायचा वाय ग्रेड धरायचा. मग आता बघा या ठिकाणी अँगल 80 किंवा अँगल वाय इज इक्वल टू बघायला द्या कोणता अँगल होतोय हे जे दोन्ही अँगल आहेत ही जी पेअर आहे ही पेअर कोणती होईल बघायला द्या
कोणती होती ही पेयर? अल्टरनेट. बरोबर नाही? आपण काय पाहिलं? अल्टरनेट पेयर होईल की नाही? ही लाईन, आता ह्या दोन लाईन्स पॅरलल घ्यायच्या आणि ही ट्रान्सव्हर्सल घ्यायची. ह्या दोन पॅरलल लाईन आणि त्यांची यल ही काय? ट्रान्सव्हर्सल. यल जर आपण ट्रान्सव्हर्सल घेतली तर या ठिकाणी येणारा जो अँगलचं ही जी होणारी पेयर आहे ती कोणती पेयर होती? अल्टरनेट पेयर होती. आणि ते अल्टरनेट अँगल असल्यामुळं कोणते? अल्टरनेट अँगल. कोणते अँगल होता? अल्टरनेट अँगल. म्हणून वायचं मेजरमेंट आणि एटीचं मेजरमेंट हे काय? इक्वल असलं पाहिजे. कारण अल्टरनेट असल्यामुळं वाय आणि एटी काय झाले? सारखे झाले की नाही? वाय आणि एटी सारखे झालं. म्हणजेच या ठिकाणी अँगल ए प्लस अँगल वाय इज इक्वल टू किती होईल? 180. आता 180 हे काय झालं? कारण यांचं जे मेजरमेंट आहे ते काय आहे? 180. का 180? कारण हे जे ए आणि वाय जे आहे ते कोणती पेयर आहे? लिनियर पेयर आहे. कोणती पेयर आहे? ही लिनियर पेयर. लिनियर अँगल पेयर. पुढे आलं लक्षात? 180 झालं. ए आणि वाय हे काय झालं? 180 झालं. तर वाय आपण घेतला किती? 80 डिग्री. म्हणजेच अँगल ए प्लस 80 इज इक्वल टू 180. म्हणजे अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस 80. अँगल ए इज इक्वल टू 100 डिग्री. अँगल ए काय झाला? 100 डिग्री झाला. आता अँगल ए 100 डिग्री झाला म्हटल्यानंतर या ठिकाणी बघा लक्षात द्या ही काही गरज नाही. आता या ठिकाणी वायचा माहिती झाला, बीचा माहिती, बीचा माहिती झाला, तुम्हाला सीचा माहिती आहे. म्हणजे एक्स हे गृहीत धरलं नाही तरी चालेल. तुम्हाला एक्स हे गृहीत धरलं नाही तरी चालेल. मग काय होतं या ठिकाणी? वायचा करस्पॉन्डिंग कोणता? बी. अँगल वाय इज इक्वल टू अँगल बी. त्याच्यामुळं corresponding corresponding angle, but y is equal to किती झालं आपलं? y is equal to 80 डिग्री. y is equal to काय? 80 डिग्री. therefore angle y is equal to किती? 80 डिग्री. and therefore B angle y is equal to angle B is equal to किती झालं? 80 डिग्री. म्हणून angle B is equal to किती? 80 डिग्री. बरं काय केलं आपण? इथं y सपोज घेतला आपण, y ग्रेट धरलं. इथं 80 आणि y ही जी पेयर आहे ती कोणती पेयर होईल? अल्टरनेटची पेयर होईल. अल्टरनेटची पेयर होईल म्हणल्यानंतर अँगल y आणि 80 हे दोन्ही काय आहेत? करस्पॉन्डिंग आहे. त्यांची पेयर ही कशी या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहे. वाय आणि बी कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. वाय आणि बी कॉन्ग्रुएंट आहेत म्हणल्यानंतर वायचं मेजरमेंट 80 डिग्री आणि ए आणि वाय काय लिनियर पेयर आहे. म्हणून त्यांची सबट्रॅक्शन केल्यानंतर याचं मेजरमेंट किती होतं? या ठिकाणी 100 डिग्री येतं. याचं मेजरमेंट माहीत झालं. आता वायचं आणि बी हे जर पाहिलं तर करस्पॉन्डिंग अँगल आहे. म्हणून बीचं मेजरमेंट सुद्धा कसं असलं पाहिजे? वाय बरोबर असलं पाहिजे. आणि सीचं मेजरमेंट सुद्धा आता इकडे घेतो मी सीचं मेजरमेंट. अँगल सी इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू किती? 80 डिग्री. बरोबर नाही? आणि मग अँगल सी इज इक्वल टू 80 डिग्री. अँगल सी हा सुद्धा काय झाला? 80 डिग्रीचा झाला. काही अडचणी याच्यामध्ये बघायला लागते. काही आपण केलं नाही. हे सुद्धा आपल्याला तुम्हाला म्हणले हे घ्यायची सुद्धा आपल्याला एक्स घ्यायची आपल्याला आवश्यकता नाही. फक्त काय केलं मी या ठिकाणी हा अँगल आपण गृहीत धरला कोणता? वाय. 80 आणि वाय जे आहेत ते दोन्ही अँगल हे कोणते येतं? अल्टरनेट अँगल असल्यामुळं वायचं मेजरमेंट किती आहे? 80 डिग्री. आणि ए आणि वाय हे लिनियर पेयर असल्यामुळं त्यांची बेरीज किती? 180. मग वाय हे काय करणार? याच्यामधून सबट्रॅक्ट केलं की काय मिळेल तुम्हाला? एचं मेजरमेंट मिळेल. एचं मेजरमेंट माहीत झालं की तुम्हाला त्यानंतर वाय आणि बी मेजरमेंट माहिती. तुम्हाला वायचं मेजरमेंट माहिती म्हणजे बीचं आपोआपच माहीत होतं. कारण हे दोन्ही पण ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आणि हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल झाले. याचं मेजरमेंट 80 झालं. तर बी आणि सी हे सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल आहेत. म्हणून त्यांचं मेजरमेंट सुद्धा किती झालं? 80. म्हणजे या पद्धतीमध्ये इथं एचं मेजरमेंट 100 डिग्री, बीचं मेजरमेंट
80 डिग्री आणि सीचं मेजरमेंट किती आहे हे सुद्धा काय होतं या ठिकाणी 80 डिग्री होतं. आता त्यानंतर पुढचं आपण घेऊया एक्झाम्पल. आपण हा क्वेश्चन घेतला 4 नंबर. बघा लक्षात घ्या, इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन ए पॅरलल लाईन बी, या दोन लाईन्स आहेत, या दोन लाईन्स एकमेकांना काय या ठिकाणी पॅरलल टू ईच अदर. लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल. एल ही काय त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणजे एल ही त्या लाईनला ए आणि बीला काय करते, टू डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये या ठिकाणी इंटरसेक्ट करते. आता ही इंटरसेक्ट करत असताना आपल्याला एक्स वाय आणि झेडचं मेजरमेंट विचारलं. बघा आता एक्स वाय आणि झेडचं मेजरमेंट कशा पद्धतीमध्ये होईल. या ठिकाणी 100 बघा आणि एक्स हे जे अँगल्स आहेत ते दोन्ही अँगल हे कोणत्या पेअरमध्ये येतील की 105 आणि एक्स जो अँगल आहे तो 105 आणि एक्स जो अँगल आहे तो अँगल या ठिकाणी त्याची जी पेअर आहे ती पेअर कोणती होती, करस्पॉन्डिंग अँगलची पेअर होती. पहा ठिकाणी 105 आणि एक्स हे दोन्ही काय आहेत करस्पॉन्डिंग अँगल, म्हणून एक्सचं मेजरमेंट या ठिकाणी आपल्याला घेता येईल. अँगल एक्स इज इक्वल टू 105 डिग्री. कशामुळं, कारण करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग काय म्हणतात त्याला, अँगल म्हणतात. ही दोन्ही अँगल काय आहेत करस्पॉन्डिंग आहेत. कोणता बघा इथं 105 आणि एक्स ही कोणती पेअर होईल, आपण पाहिलेल्या पेअरमध्ये 105 हे जे अँगल आहे आणि हा अँगल हे दोन्ही अँगल कोणते होतात करस्पॉन्डिंग अँगल आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉमन टू ईच अदर. म्हणून हे दोन्ही अँगलचं मेजरमेंट सारखं असलं पाहिजे. मग सारखं असलं पाहिजे म्हणजे ह्याचं जर 105 दिलं असेल तर एक्सचं सुद्धा किती झालं 105 डिग्री झालं. एक्सचं कोणतं झालं 105 डिग्री. आता त्यानंतर आपल्याला एक्स आणि वाय, अँगल एक्स इज इक्वल टू अँगल वाय इज कशामुळं इज इक्वल टू 105 डिग्री. आता कशामुळे 105 डिग्री हे पाहायला तुम्ही लक्षात आलं तर हे जे दोन अँगल्स आहेत हे कोणते अँगल्स होतात, हे जे दोन्ही अँगल्स आहेत ते कोणते अपोजिट अँगल, बरोबर आहे की नाही. अपोजिट अँगल होती म्हणजेच अँगल एक्स इज इक्वल टू अँगल वाय इज इक्वल टू 105 डिग्री बिकॉज बोथ अँगल्स आर अपोजिट अँगल. कोणते अँगल ते अपोजिट अँगल. अपोजिट अँगल असल्यामुळे त्यांचं मेजरमेंट आहे किती 105 डिग्री. म्हणून या ठिकाणी अँगल वाय इज इक्वल टू 105 डिग्री. बरं, जसं एक्सचं 105 झालं तसं वायचं सुद्धा किती झालं 105 डिग्री. आता आपल्याला झेडचं मेजरमेंट घ्यायचं. कोणतं घ्यायचं, झेडचं मेजरमेंट घ्यायचं. आता झेडचं मेजरमेंट घ्यायचं म्हटल्यानंतर 105 आणि झेड यांच्यामध्ये कोणतं रिलेशन आहे, 105 आणि झेड यांच्यामध्ये कोणतं रिलेशन होईल लक्षात आलं का. 105 आणि झेड हे अँगल हे काय होतात लिनियर पेअर होतात. हे अँगल कोणते होतात लिनियर पेअर. म्हणजेच आपल्याला काय करता येईल या ठिकाणी अँगल झेड प्लस 105 इज इक्वल टू 180 डिग्री. कारण काय हे लिनियर पेअर. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल इथं आपल्याला सगळ्या पेअर ओळखता आल्या पाहिजे. ह्या पेअर कोणत्या आहेत, कशाचा याचा उपयोग करायचा आहे, कुठं उपयोग करायचा. बघा लक्षात घ्या झेड अँगल आहे, मग झेडचं मेजरमेंट माहित नाही, मग आता झेडचं इथं काय होईल इक्वेशन तयार होईल. अँगल झेड इज इक्वल 180 मायनस 105 म्हणजेच अँगल झेड इज इक्वल टू 75 डिग्री. काय होईल अँगल झेड इज इक्वल टू 75 डिग्री. आलं लक्षात तुमच्या. अँगल एक्स हा करस्पॉन्डिंग व्हायला 105 ला, म्हणून एक्स आणि 105 हे कोणते अँगल व्हायचे करस्पॉन्डिंग अँगल व्हायचे. त्यानंतर एक्स आणि वाय त्यांचं मेजरमेंट सारखं आहे. हे कोणते अँगल व्हायला अपोजिट अँगल व्हायचे. म्हणून एक्सचं मेजरमेंट आपल्याला माहीत झालं 105 म्हणजेच वायचं मेजरमेंट सुद्धा किती झालं 105 झालं. आता त्यानंतर झेड आणि 105 हे जे दोन्ही अँगल्स आहेत हे दोन्ही अँगल कोणते आहेत लिनियर पेअरमधले आहेत. म्हणून यांचं जे ॲडिशन आहे ते किती 180 डिग्री. आता त्यानंतर 105 ची साईड चेंज करा म्हणजेच काय सबट्रॅक्टमध्ये. नंतर झेडचं मेजरमेंट किती झालं 75 डिग्री झालं. झेडचं मेजरमेंट किती झालं 75 डिग्री. या पद्धतीमध्ये आपण काय केलं थर्ड जो आहे तुमचा तो फोर्थ जो क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सेटमधला प्रॅक्टिस सेटमधला तो आपला सॉल्व झाला. आता आपण काय करू पुढचा जो क्वेश्चन आहे तो पुढचा क्वेश्चन घेऊन टाकू. या ठिकाणी कोणता क्वेश्चन आहे 5th क्वेश्चन. मग आता या ठिकाणी 5th क्वेश्चन घेतला आपण. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी पॅरलल लाईन एल पॅरलल लाईन क्यू.
पी एल आणि क्यू ह्या 3 लाईन्स आहेत, त्या 3 लाईन एकमेकांना काय पॅरलल, आणि ह्या ज्या आहेत त्यांची ट्रान्सव्हर्सल, पहिल्या 2ला त्यांची ट्रान्सव्हर्सल घेतली, दुसऱ्या 2ची ट्रान्सव्हर्सल कोणती घेतली. बरोबर आहे. तर आपल्याला जे मेजरमेंट विचारलं ते मेजरमेंट अँगल एक्सचे विचारले, म्हणजे हे अँगल आहे, लक्षात घ्या. इथं महत्वाचा पॉईंट कोणता आहे की हा जो मोठा अँगल आहे त्या अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचं. आता हे जे मेजरमेंट काढायचं ते बघा कशा पद्धतीने काढता येईल आपल्याला. मग मी काय केलं की आपण थोडा ह्याच्या फिगरमध्ये बदल, म्हणजे इथं गृहीत धरू का हा जो अँगल आहे तो अँगल काय वायचा गृहीत धरायचा. अँगल कोणता गृहीत धरायचा? वाय. आणि हा जो लहान अँगल आहे तो अँगल गृहीत धरा झेड. लक्षात आलं का? हा जो अँगल आहे तो अँगल म्हणजे हा अँगल हा कोणता गृहीत धरला आपण? वाय. आणि इकडचा खालचा अँगल गृहीत धरला आपण कोणता? झेड. आणि त्यांच्यामध्ये या ठिकाणी 40 आणि इकडे खाली किती मेजरमेंट दिलंय? 30 डिग्री हे मेजरमेंट 30. आपल्याला हे पूर्ण अँगलचं मेजरमेंट काढायचं. मग हे मेजरमेंट काढत असताना मी काय केलं की हा जो अँगल आहे त्याचं मेजरमेंट आपण काढू, वायचं मेजरमेंट सेपरेट, आपण झेडचं मेजरमेंट काढू. आता वाय आणि 40 डिग्री यांच्यामध्ये कोणतं रिलेशन आहे तुम्हाला माहिती आहे. आता अँगल वाय इज इक्वल टू किती झालं? 40 डिग्री. का 40 डिग्री झालं? कारण की अँगल वाय आणि 40 हे कोणते अँगल होईल? अल्टरनेट अँगल. कोणते अँगल? अल्टरनेट अँगल. अँगल वाय आणि 40 हे कोणते अँगल होईल? अल्टरनेट अँगल होईल. म्हणून वायचं मेजरमेंट किती झालं? 40 डिग्री. असंच काय करता येतं आपल्याला? अँगल सोपं एकदम बघायला लागते. अँगल झेडचं मेजरमेंट. आता झेड आणि हा सुद्धा काय अल्टरनेट अँगल, म्हणून झेड इज इक्वल टू काय झालं? 30 डिग्री. हे सुद्धा कोणतं म्हणायचं? अल्टरनेट अँगल. कोणते अँगल? अल्टरनेट अँगल. बरोबर. वाय झेड आणि हे कोणतं झालं? 30. हे सुद्धा कोणते झाले? अल्टरनेट अँगल. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं वायचं मेजरमेंट माहिती झालं, तुम्हाला झेडचं मेजरमेंट माहिती झालं. आता पूर्ण अँगल एक्सचं मेजरमेंट काढायचे. म्हणजेच काय करावं तुम्हाला? या पूर्ण अँगलचं काढायचं म्हणजे ह्या दोन्ही अँगलची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला कोणाचं मेजरमेंट मिळते? एक्सचं. म्हणून आपण इथे काय करू? अँगल एक्स इज इक्वल टू अँगल वाय प्लस अँगल झेड. म्हणजेच वायचं किती आहे? 40. झेडचं किती आहे? 30. म्हणजेच किती झालं? 70. अँगल एक्स इज इक्वल टू 70. लक्षात सोपं एकदम, काही अवघड नाही. फिगर पाहिजे आपण, त्या फिगरमध्ये अँगल एक्सचं मेजरमेंट काढायला सांगितलं आपल्याला. पण आपण काय केलं या ठिकाणी? ह्याचं मेजरमेंट वाय गृहीत धरलं, ह्याचं मेजरमेंट आपण झेड गृहीत धरलं. हे जे त्याचे जे 2 पार्ट व्हायले त्या अँगल एक्सचे 2 पार्ट होतात. अँगल एक्सचे 2 पार्ट व्हायले त्यातला एक पार्ट घेतला आपण वाय डिग्रीचा, त्याचं मेजरमेंट वाय घेतलं. आणि दुसऱ्याचं मेजरमेंट काय घेतलं आपण? झेड घेतलं. वाय आणि 40 हे कोणते अँगल होतात? तर आपल्याला माहिती वाय आणि 40 वाय लक्षात घ्या. या पद्धतीमध्ये जर लक्षात घेतलं आपण तर वाय आणि 40 हे कोणते अँगल होते? अल्टरनेट अँगल होतात. आणि त्यानंतर इथं झेड आणि 30 हे सुद्धा कोणते अँगल होतात? अल्टरनेट अँगल होतात. म्हणून वायचं मेजरमेंट हे किती असलं पाहिजे? 40 डिग्रीचं असलं पाहिजे. आणि झेडचं मेजरमेंट किती असलं पाहिजे? 30 डिग्री असलं पाहिजे. आणि हे जे दोन्ही मेजरमेंट आहेत ते दोन्हीचं ॲडिशन म्हणजे कोणता अँगल मिळतो आपल्याला? एक्स अँगल मिळतो. कोणता अँगल मिळतो आपल्याला? एक्स अँगल मिळतो. म्हणून एक्सचं मेजरमेंट हे काय होईल? वाय प्लस झेड म्हणजेच 40 प्लस 30 इज इक्वल टू काय होतं या ठिकाणी? 70 डिग्री. काही अडचणी त्याच्यामध्ये या पद्धतीमध्ये युजिंग काय आपण काय केलं की प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल आणि इंटेरियर अँगल यांच्या माध्यमातून यांचा प्रॉपर्टीचा यूज करून, उपयोग करून आपण काय केलं? प्रॅक्टिस सेट 2.2 या ठिकाणी काय केलं? कम्प्लीट केलं.